दिला जाईल। नक्कीच व्यासपीठावर सौरभ नाईक एक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची पाहुण्यांच्या हातामध्ये, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आणि एक गिफ्ट वाउचर। एकच मिनिट विशाल, आपण थांबायचं आहे। एक गिफ्ट वाउचर देखील आहे मायरा हॉस्पिटल यांच्या माध्यमातून 40%। यस, कॉंग्रॅच्युलेशन, पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुझ्या संघाचं देखील आणि पुढील मॅचसाठी तुला भरपूर सारी शुभेच्छा। वेळ न घेता जसं कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल पुढच्या मॅचमध्ये, कम्प्युटर कॉमेंटर सुभाष धुमाल सरांचं। खूप खूप धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर, ज्यांचा आवाज आपण मागील सामन्यामध्ये ऐकत होतो। उद्या मित्रांनो आमचं शेड्यूल ठीक 6 वाजता सुरू होईल। उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल। उद्या मित्रांनो या स्पर्धेचा शेवटचा दिवस, उद्या पहिला सामना बरोबर 6 वाजता सुरू होईल। मायरा इंडियन विपक्ष श्रेया स्टार, आणि या सामन्याने उद्याच्या शेड्यूलला सुरुवात होईल। उद्या दुसरा सामना मोरिया किंग विपक्ष साई युग। हेमंत पाटील बंटी यांच्या नक्कीच 2 बॅट्स इथून खेळायला ज्या घेतल्या गेलेल्या आहेत, आपण कोणी घेतले असतील तर आपण कॉम बॉक्समध्ये आणून द्यायचे आहेत। हेमंत पाटील बंटी यांच्या त्या बॅट्स आहेत। कृपया विनंती असेल जोन MB आणि कुकापुरा या बॅट्स आहेत, कोणी नक्कीच खेळण्यासाठी घेऊन गेलेले असतील तर आपण त्या घेऊन यायच्या आहेत, कॉम बॉक्समध्ये आणायचे आहेत। तर बोलूया आपण सामन्याकडे। आई गावदेवी विपक्ष युग टायटन या 2 संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय। आजच्या रजनीमधील 8वा सामना। टॉस जिंकलाय युग टायटन या संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे आणि फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलेले आहे आई गावदेवी या संघाला। गणेश आणि शिवाजी जोडी मैदानामध्ये या सलामीची, तर संतोष पाटील संघाचं संघनायक बॉलिंग ट्रॅकवर। पहिल्या षटकामधील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिला विकेट, फलंदाज बाद, क्लीन बॉल। एका बाजूला 2 सामने पराभूत होणारा संघ, तर दुसऱ्या बाजूला 2 सामने विजय होणारा संघ आपण बघतोय। संतोष पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं होतं की 2 सामने पराभूत झाल्यानंतर ते नक्कीच दोन्ही सामने जिंकण्याचा निर्धार त्याने केलेला आहे आणि तो निर्धार या चेंडूने नक्कीच त्याने व्यक्त देखील केलेला आहे। आपण बघतोय पहिल्या चेंडूवर विकेट त्याने प्राप्त केलेला आहे। न्यू बॅटर मैदानामध्ये छोटू येतोय। इथे स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय फायनल एक रिझन मध्ये, निघून जातोय सीमा पार चौकार। पंचाचा नो बॉलचा इशारा आलेला आहे। पंचांचा इशारा नो बॉल। अशा प्रकारे 5 धावा धावप्लेमध्ये पाहायला मिळतात। धावसंख्या 5, पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे।
पलटी शॉट आणि हा चेंडू निघून जातोय बॅकवर्ड बाउंड्री मधून सीमा पार चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या 9. आपण पाहतोय 2 चौकार या षटकामध्ये पाहायला मिळालेले आहेत. यावेळी मात्र गॅप शोधू शकला नाही. फटका चांगला होता मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअर डीप मध्ये पाहायला मिळतं. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. इथे मात्र ग्राउंडेड शॉट चेंडू निघून जातोय सीमा पार सुरेख फटका चौकार. षटकातील पुढील चेंडू इथे समोरल्या 20 मध्ये लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 वर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. संतोष पाटील स्विच हिट आणि चेंडू निघून जातोय पॉइंट रिझन मधून 4 धावांसाठी. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 1 बाद 19 धावा. सुरुवात संतोष पाटील यांनी विकेटने चांगली केली होती मात्र मागणं षटक पाहायला मिळत आहे कारण या षटकामध्ये संतोष पाटील यांनी तब्बल 19 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर खरं तर विकेट त्यांनी प्राप्त केलं होतं मात्र ते सातत्य त्याला नंतर राखता आलेलं नाही. इथे मात्र सुरेख फटका डाऊन दी ग्राउंड ची निघून जातोय स्टेट लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार चौकार. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. आव्हान तर धाव नो बॉलच्या रूपाने 1+1 2 धाव आपल्यामध्ये जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा शपलून करण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे 25 धावा 25 लॉस फॉर द 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. इथे पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. 1+1 2 धाव आपल्यामध्ये जोडल्या जात आहेत आणि 2 धावेने आई गावदेवी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 27 धावा 27. फलंदाज बाद इथे रनआउटच्या रूपाने. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. शिवाजी पाटील यांनी चौकारींची हॅट्रिक जर पूर्ण केली तर जगदीश गुलवी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि अभियानी जर 1 विकेट घेतला तर तेजस यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. शिवाजी मडवी केतन येतोय न्यू बॅटर तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आणि हा नेमाच्या विरुद्ध फटका फलंदाज बाद. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते इथे 28 धावा 28. न्यू बॅटर प्रशांत इथे पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. 1 धाव फलून पूर्ण केलेला आहे आणि या 2 धावा आपल्यामध्ये जोडल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या 30 3 नॉट आपण बघतोय 30 धावा आपल्याकडे झाल्या गेल्या आहेत. पुढे येऊन हा फटका केलेला आहे
खराब क्षेत्ररक्षण स्लॉफी वर्क चेंडू निघून जातोय सीमा बार चौकार. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन फटका केलेला आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण सुमार त्याचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पुढे येऊन फटका आणि हा चेंडू मात्र नेमाच्या विरुद्ध फलंदाज बाद. आमच्या नावाची चर्चा सांगतोय तुम्हाला हो कुठं कुठं. आमच्या नावाची चर्चा सांगतोय तुम्हाला हो कुठं कुठं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं तिथं. गोलगाव. तुषार पाटील कडून हेमंत पाटीलला सोळा संध्या बंटीसाठी या सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चौकांची हॅट्रिक जर हेमंत पाटील बंटी पूर्ण करतो तर तुषार पाटील कडून त्याला सुवर्ण संधी आहे. न्यू बॅटर तुषार पाटील बंटी. इथे मात्र दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज 45 वाईट आव्हान त्या वाईट चिरमाने. धावसंख्येमध्ये सिंगल नेबर धावसंख्या 39-39. इथे फलंदाज बाद. प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं जिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं जिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं जिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं जिथं तिथं. गोल. न्यू बॅटर प्रभाकर मैदानामध्ये दाखल झालेला आहे. तर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज राहुल. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. षटकामधील पुढील चेंडू इथे मात्र फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज बाद होताना. आमच्या नावाची चर्चा सांगतोय तुम्हाला हो कुठं कुठं. आमच्या नावाची चर्चा सांगतोय तुम्हाला हो कुठं कुठं. क्या बात आहे. गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेचे टायटल सॉन्ग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. गोलगाव गावचा उत्सव, गोलगाव गावची जत्रा, गोलगाव गावची यात्रा, गोलगाव गावचा महाकुंभ मेला आपण पाहतोय. गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धा. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. न्यू बॅटर मैदानामध्ये प्रणय पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 40 धावा. राहुल बॉलिंग ट्रॅकवर. हेमंत पाटील 5,000 रुपयाचं पारितोषिक तुषार पाटील यांच्याकडून चौकांच्या हॅट्रिकसाठी. इथे मात्र चेंडू निघून जातोय सीमा बार. लॉंग शॉट रिझन मधून चौकार. हेमंत पाटीलच्या बॅट मधून आणि आणखीन 2 चौकार जर लगावले तर तुषार पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक हेमंत पाटील याला दिलं जाईल. आणि 4 साठी 10. क्या बात आहे. शेअर मार्केट आता मात्र गरम होताना तुषार पाटील यांच्याकडून संधी आहे हेमंत पाटील याला. इथे एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. फक्त सिंगलवरच समाधान मानावं लागेल फलंदाजाला. एका धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 45 वर 45. राहुल बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र सुरेख कवडराचा फटका. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. अतिशय सुरेख प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पूर्णपणे स्वतःला झोकून दिला होता मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. आणि 2 धावेने धावफलक पोहोचतोय आई गावदेवी संघाचा 47 वर 47. 3 षटकाच्या समाप्तीनंतर नेक्स्ट मॅच पुढील दोन्ही संघानायकांनी टॉससाठी सज्ज राहायचं आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल अद्विक वॉरियर विपक्ष श्रेया स्टार या 2 संघामध्ये. आजच्या रात्रीमधील पुढील सामना अद्विक वॉरियर विपक्ष श्रेया स्टार या 2 संघामध्ये आपण पाहणार आहोत.
आणि सलग 5 चौकांसाठी 20,000 रुपयाचा पारितोषिक हेमंत पाटील बंटियाला तुषार पाटील यांच्याकडून दिलं जाईल. क्या बात आहे. पैशांचा पाऊस नक्कीच आपण पाहतोय या घोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये. खर्च आहे तो चर्चा आहे. या स्पर्धेची चर्चा संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये सध्या केली जात आहे. सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय या घोलगाव प्रीमियर लीग. अंडरआर्मच्या इतिहासामधील सर्वात मोठी स्पर्धेचं आयोजन घोलगाव प्रीमियर लीग 20-25च्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. रंगबेरंगी जर्सी फुल ड्रेस कोड आपण पाहतोय आणि स्पर्धेची भरपूर चर्चा आपण पाहतोय. या खर्च आहे तो चर्चा आहे. इथे मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. लॉंगर रिजन मध्ये फलंदाज बाद धावचीच्या रूपाने. इथे मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला बॅटच्या आउटर एजला चेंडू लागून पॉइंट रिजन मध्ये आणि इथे पाहूया काय घडलंय. फलंदाज बाद. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव जिथं तिथं. 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 गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय. फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण पाहतोय या न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये आलेला आहे. राजेश पाटील पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा वाईट. अवांतर धावांपणे 1+1 या 2 धावा आणि 2 धावांनी या आई गावदेवी संघाची धावसंख्या पोहोचते या 51वर. 50 देखील क्रॉस केलेली आहे. सुरेख फटका आणि चेंडू निघून जाईल पॉइंट रिझन मधून सीमा बाहेर. एक टप्पा घेऊन हा चौकार. पंडित चौधरी यांनी जर झळ पकडला तर तुषार पाटील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. मात्र हा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 59. हो आणखीन एक मोठा फटका आणि आणखीन एक चौकार वसूल करताना फलंदाज. चौकांची हॅट्रिक पूर्ण करताना आपण पाहतोय विनय याच्या बॅट मधून चौकांची हॅट्रिक. इथे मात्र चेंडू अडवला गेलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा फलंदाज सहजरित्या पूर्ण करत आहेत. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकामध्ये आई गावदेवी संघाने या धावपलेख धावाचा जोडलेल्या आहेत. 65 आणि 67 धावांचं एक मोठं लक्ष इथे मात्र युग टायटन या संघासमोर ठेवलेलं आहे. तर ओले आपण टॉस केला जाईल. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल अद्विक वॉरियर विपक्ष श्रेया स्टार या 2 संघामध्ये. अद्विक वॉरियर संघाचं संघनायक आणि श्रेया स्टार संघाचं संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या. सुरेश राजाराम पाटील साहेब आणि त्यांच्या समेत पंडित पाटील साहेबांना विनंती असेल का आपण या आपला शुभ असते आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. प्रेम थले दीपक थले टॉस बॉक्स आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स आम्हाला स्पॉन्सर केलं गेलेलं आहे. आजच्या रात्रीमधील शेवटच्या सामन्याचा हा टॉस आमच्या टॉस बॉक्स मध्ये केला जात आहे. छापा आणि काटा या नाण्याच्या 2 बाजू. काटा कॉल आहे आणि पाहूया छापा आलेला आहे. तर अद्विक वॉरियर संघाच्या संघाने टॉस जिंकले. आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की पण व्यापीठाची शोभा वाढवायची आहे. अद्विक वॉरियर्सचा टॉस आपण जिंकलाय. या आपण जास्त वेळ घेणार नाही तर निर्णय काढेल.
फिल्डिंग प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. श्रेयस स्टार आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. आमच्या नावाची चर्चा सांगतोय तुम्हाला ये हो कुठं कुठं. आमच्या नावाची चर्चा सांगतोय तुम्हाला ये हो कुठं कुठं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघावं तिथं तिथं. 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 गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघावं तिथं. तब्बल 66 धावांचं एक मोठं लक्ष इथे मात्र युग टायटन या संघासमोर उभं केलेलं आहे आई गावदेवी या संघाने. दुसऱ्या रजनीतील ही लढत आपण पाहतोय आई गावदेवी विपक्ष युग टायटन या दोन संघांमध्ये. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल अद्विक वॉरियर्स ज्या संघाने टॉस जिंकलेला आहे, प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले आहे, विपक्ष श्रेया स्टार. पुढचा सामना श्रेया स्टार विपक्ष अद्विक वॉरियर या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. तर बोलूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. सेकंड इनिंगला दुसऱ्या डावाला सुरुवात होते. युग टायटन संघ आपण बघतोय दुसऱ्या डावामध्ये 66 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होणार आहे. स्वर्गीय मनीष आत्माराम थले खेळाडू कक्षामधून आता मात्र सलामी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. संतोष पाटील आणि सुमित पाटील. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज छोटू आपण पाहतोय. छोटू वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आलेलं आहे. तर सामन्याकडे फलंदाज संघनायक संतोष पाटील. इथे मात्र करारा फटका ऑन ड्रायचा एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. फटका चांगला होता मात्र गॅप इथे स्वतः आणलेल्या संतोष पाटील याला एका धावने घ्या स्वतः त्याने संघाचा अकाउंट ओपन केलं फलंदाज संतोष पाटील याने. इथे पंचांचा नो बॉलचा इशारा आणि चिनून निघून जातोय इथून सीमा पार. फक्त चौकार आहे नक्कीच. बाहेरचा चौकार मात्र तिसऱ्या पंचाची मदत येते या बॅटिंगसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरे पंच संदीप पाटील सर कंट्रोल रूम मध्ये येत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चौकार आणि संघाची धावसंख्या 5. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आला नाही. एक मोठं लक्ष आहे तब्बल 66 धावांचं लक्ष युग टायटन या संघासमोर. पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाज बाद. न्यू बॅटर अभिषेक इथे खराब क्षेत्रक्षण चिडून निघून जाते सीमा पार चौकार. चौकारण संघाची धावसंख्या 9 धावा आव्हान आहे ते 66 धावांचा
66 लक्षाचा पाठलाग युग टायटन संघ करतोय. इथे समोर खेळलेला चेंडू मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही. फक्त एक सिंगल रन्सचा डबलचा प्रयत्न संतोष पाटील याचा होता. मात्र फक्त एकच धाव. धावसंख्या 10. पहिल्या षटकात समाप्तीनंतर इथून 3 षटकांचा खेळ शेष आहे आणि 3 षटकामध्ये तब्बल 56 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 56 धावांची आवश्यकता आहे युग टायटन संघाला हा सामना जिंकण्यासाठी. करूया मरो डो डाय या मॅच आता मध्ये युग टायटन संघासाठी. या अगोदर दोन्ही सामने युग टायटन संघाने गमावलेले आहेत आणि इथे मात्र आता अवघड लक्ष अवघड इक्वेशन केतन आणि त्याचं स्वागत इथे केलं गेलेलं आहे. मात्र इथे आपण बघतो फलंदाज बाद. गणेश पाटील आपण बघतोय प्रथमेश नाना पवार प्रमाणे नक्कीच त्याची ध्येयनिष्ठ आणि सिमिलर लुकिंग आपल्याला पाहायला मिळते. ज्याने पहिले ISPL स्पर्धा आपल्या संघाला जिंकून दिली होती. सध्या आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर क्षेत्ररक्षण करताना 8 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केलेली आहे आणि सिमिलर लुकिंग आपण बघतोय प्रथमेश पवार उर्फ नाना यांच्यासारखी. क्लीन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद. आता मात्र लक्ष खूपच अवघड बनत आहे युग टायटन या संघासाठी. न्यू बॅटर राहुल सामना करेल केतन याचा. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फॉलो केलं होतं खरं तर गोलंदाज केतन याने. धावसंख्या स्थिर 10. इथे बॅकवर्डला जाऊन फटका केलेला मात्र गॅप शोधता आला नाही. एक धाव पूर्ण. दुसरी धावीसाठी प्रयत्न केला जातोय. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या त्याने 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ते 12 वर. लक्ष खूपच अवघड आता बनत चाललेलं आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. इथे फुलटाच चेंडू फायदा उचलता आला नाही. अपील आणि स्टंपिंगच्या रूपाने फलंदाज बाद. या संघापासून तुषार पाटील यांच्याकडून न्यू बॅटर पंडितसाठी सुवर्ण संधी आहे. सलग 4 चेंडूमध्ये 4 चौकारांसाठी 3 चौकारांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पंडित यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. या चौकांची जर हॅट्रिक पूर्ण करतात तर 5,000 रुपये पारितोषिक तुषार पाटील यांच्याकडून त्यांच्यासाठी देखील जाहीर झालेले आहे. इथे चांगले क्षेत्ररक्षण केतनच्या माध्यमातून फक्त एकच धाव. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढून होते ते धावफलकावर युग टायटन संघाची पाहायला मिळत आहे ती 13 धावा. लक्ष आता मात्र खूपच दूर गेलेलं आहे युग टायटन संघ. मैदानामध्ये युग टायटन संघाकडून आता मात्र येतोय आणि आणखीन एक फलंदाज बाद. पराभव अटल युग टायटन संघाचा आणि विकेट फेकताना देखील हा संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका या फलंदाजाने देखील खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावेने पोहोचते ती 14 वर. 66 लक्षाचा पाठलाग करताना पण पूर्णपणे तारांबर उडालेली आहे युग टायटन या संघाची. प्लेयर मेस संतोष पाटील जो संघ नाही काय संघाचा तो सध्या खेळपट्टीवर आहे.
फटका चांगला आहे, मात्र धावा चांगल्या मिळणार नाहीत. फक्त एकच धाव, एकच अपेक्षा, अधिक नाही, कारण केतनचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि फक्त 1 रनवर समाधान मानावं लागेल. ओव्हरची समाप्ती 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाची समाप्ती तर धावसंख्या युग टायटन संघाची धाव प्लेवर 15 धावा. येत्या फुलटा चेंडू एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण धावसंख्या 16 धावा, तब्बल 50 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 5 चेंडूमध्ये. मिशन इज इम्पॉसिबल. प्लेयर मेस हलवार चेंडू हाताळला होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. विजयाच्या उंबाट्यावर पण पदे आई गावदी हा संघ. फलंदाज बाद. फक्त एकच धावा आपण पाहतो या पराभवाच्या छायेत अजून मात्र युग टायटन हा संघ आणि विजयाच्या उंबाट्यावर एक अवधीय संघ पोहोचलेला आहे. फटका चांगला आहे, मात्र तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. लक्ष अवघड असताना देखील चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. नक्कीच तिसरे पंच संदीप पाटील सर. धावा वाचवलेत. संतोष पाटील निराश आहे, काही त्याच्या मनासारखं घडलं नाही. जो कहते नसीब गांडू तो क्या करेगा पांडू. आणि हा चौकार